हॅलो, गुड मॉर्निंग. मी तनुजा आतावर. वेलकम टू माय चॅनल तनूज किचन कुक विथ लव. आज आपण बनवणार आहोत एक स्पेशल खास अशी डिश जी मी माझ्या मैत्रिणीकडनं शिकलेली, बर्मीज चिकन खौशे. या डिशसाठी आपल्याला बरेच इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत. तर पहिलं आपण एक करून घेऊया. पहिलं आपण त्याचा सॉस बनवून घेऊया, म्हणजे ते म्हणतात त्याला कढी. पहिले आपण कढी करून घेऊया, कारण त्याला थोडा वेळ लागतो. हे आपण घेतलेले आहेत 2 टेबलस्पून दही. हे आपण घेतलेले आहे बेसन 2 टीस्पून. चार पाच कढीपत्त्याची पानं, हिरवी मिरची, कोकोनट मिल्क, साधारण 1 कप. आता हे आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. बघूया आपल्याला चिकनसाठी काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात. ही 500 ग्रॅम चिकन ब्रेस्ट घेतलेली आहे, त्याचे हे स्लिट केलेले आहे. हे 4 टमॅटो घेतलेले आहेत, त्या कारण आपल्याला थोडी ग्रेव्ही हवी आहे. आलं लसणाची पेस्ट आणि हे सगळे सुके मसाले, हळद, तिखट, गरम मसाला पावडर, धणा पावडर आणि मीठ. आपलं पातेलं तापलेलं आहे. आपण त्याच्यात थोडंसं तेल घालूया कढीसाठी. थोडंसं तेल, कढीपत्त्याची पानं आणि हे आपण जे ग्राइंड केलेलं नारळाचं दूध, बेसन आणि दही, मिरची आणि कढीपत्ता त्याच्यात थोडेसे घातले. आता आपण कढीमध्ये पण घालूया थोडीशी हळद, 1 चमचा धणे पावडर, थोडीशी चिली पावडर, थोडंसं पाणी आपण त्याच्यात घालू. पाणी जरा जास्त घातलं तरी चालेल, कारण ते थिक होतं. तर कढी आपण स्लोवर शिजायला ठेवू. आता आपण चिकन करी बनवूया. पॅन गरम झालेले आहे. तुम्हाला सांगितलं जरा ही लॉंग प्रोसेस आहे या डिशची, पण खूप टेस्टी लागते. तेल गरम झालं की ह्याच्यात टाकूया आपण आलं लसणाची पेस्ट 2.5 चमचे घातले. आता बघूया ह्याच्यात टमाटर आणि हे सगळे मसाले, धणा पावडर, हळद, गरम मसाला, तिखट आणि मीठ. आणि मग शिजायला ठेवू. तोपर्यंत आपण गार्निश करायचे इन्ग्रेडियंट्स बघूया. एकच डिश आहे, पण खूप इन्ग्रेडियंट्स लागतात त्याला. आधी ज्या रेसिपी दाखवलेल्या त्या अगदी साध्या सोप्या होत्या. म्हटलं आज जरा काहीतरी वेगळं करून बघूया. पण ही काय तयारी तुम्ही आधी करून ठेवलीत ना तरी खूप इझी होईल. जसं पाणी सुटेल त्याच्यातच हे चिकन होऊन जाईल. चिकनचं आता पाणी सुटलेलं आहे, पण तरी पण आपल्याला ग्रेव्ही पाहिजे, त्यामुळे आपण अजून थोडंसं पाणी पण टाकलेलं आहे. आता आपण त्याच्यात कांदा फ्राय करून घेऊया, कारण आपल्याला हे सगळं गार्निशिंगसाठी लागणार आहे. आपण आता इथे कांदा फ्राय करायला ठेवलेलं आहे. आपल्याला बरिस्ता लागेल. आणि ही कढी जशी तुम्हाला जशी जाड, जशी पातळ, जशी हवी तशी कमी ठेवूया. या डिशचा बेस म्हणजे नूडल्स असतात, ते मी इथे बॉईल करून ठेवलेले. आता आपली ही चिकन पण झालेली आहे. त्याच्यात आपण थोडेसे फ्लेवरसाठी बाकीचे मी हे गार्निश करायला ठेवते. ह्या चिकनमध्ये तुम्ही मशरूम वगैरे पण घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे.
आता मी गॅस बंद करते. आता आपला बरिस्ता करून झालेला आहे. आता आपण ह्याच्यातच गार्लिक करतो. आपल्याला लागणार आहे चिली ऑइल. त्यामुळे आता हे चिली फ्लेक्स घेतलेले आहेत आणि त्याच्यातच आता हे तेल गरम आहे ते मी आता ते आपल्याला गार्निशिंगसाठी लागणार आहे. आता गार्निशिंगसाठी आपल्याला लागणार आहे हा जो आपण आता बरिस्ता केलेला तो फ्राईड अनियन, फ्राईड गार्लिक स्लाइसेस, चिली ऑइल, कोथिंबीर, माझी लाडकी बॉइल्ड एग, ग्रीन चिली आणि हे फ्राईड आपण काय म्हणतो कुरडई. पण तुमच्याकडे चिप्स खरे चिप्स घालतात, आपण वेफर्स म्हणतो ना बटाट्याचे, ते घालतात. पण ते आता माझ्याकडे नव्हते त्यामुळे माझ्याकडे कुरडई होती, तर तुम्ही काही फ्राईज घालू शकता. आता आपली सगळी तयारी झालेली आहे. आता आपण ही डिश असेंबल करू. त्यासाठी पहिले ही डीप प्लेट अशी घेतलेली आहे, त्याच्यात घालते मी थोडेसे नूडल्स. हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला काय कमी जास्त हवं असेल तसं तुम्ही गार्निशिंगसाठी घेऊ शकता. ह्याच्यात घालूया आपण आता कढी. या कढीमुळे थोडी ज्युसी होते. ह्यामध्ये आता घालूया आपण चिकन. फ्राईड गार्लिक, फ्राईड अनियन, पेपर, कलर वाली कॅप्सिकम, बॉइल्ड एग तुमच्या आवडीप्रमाणे, मिरची, आणि फ्रायर जराशी कुरकुरीत कुरकुरीत होते. आणि कोथिंबीर आणि याची ऑइल. ते पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कसं तिखट कसं हवं तसं. ही आपली बर्मेज चिकन कौशे तयार झालेली आहे. हे बघा.